साहेब उद्या महाराष्ट्रभर परमिट रूपांचा बंद आहे, काय सांगता? परमिट रूम महाराष्ट्रभर उद्या 14 तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे. आहार असोसिएशन आमचे राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याचबरोबर औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने यावर्षी परमिट रूमच्या फीजमध्ये 15% म्हणजे 80,000 रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता 9,50,500 इतकी वर्षाला ॲडव्हान्स फीज भरावं लागते. तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतं चालवायला वर्षभर. अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा 5% यावर व्हॅट होता, तोच अन्यायकारक होता. परंतु यावर्षी गव्हर्नमेंटनी व्हॅटमध्ये देखील डबल म्हणजे 5वर 5 म्हणजे 10% व्हॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक असा हा भाग निर्माण झालेला आहे. याच वर्षी दारूवर शासनाने 60% एक्साईज ड्युटी वाढवली, जी की 10-15% वाढवणं या अगोदर असं घडत होतं. यावेळेस मात्र 60% वाढवलेली आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला, सामान्य जो परमिट रूमचा ग्राहक आहे याला हे परवडण्यासारखं झालंय आणि त्यामुळे या व्यवसायात खूप मोठा अन्याय होतोय. बंद पुकारण्याच्या महाराष्ट्रभर बंद पुकारतात. बंद पुकारण्याच्या पहिले संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी आपली काही बोलणी झाली? या अगोदर आमचं आहारचं जे राज्य लेवलला काम पाहणारं जे असोसिएशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस, एक नाही अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साईजचे कमिशनर असतील, संबंधित अधिकारी असतील, मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री असतील, या खात्याचे मंत्री असतील, यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे. त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायावर याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक होतोय हे सगळं सांगितलं. बंदमुळे महाराष्ट्राचा किती महसूल बुडू शकतो? महाराष्ट्राचं यानं जर केलं 1,000 कोटी एक दिवसाला, हे शासनाचं नुकसान होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये किती परमिट रूम आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये 300 जवळपास आहे. कॉर्पोरेशनचे लिमिट्स. महाराष्ट्र राज्य, आपल्या एका पदाधिकाऱ्याने आता सांगितलं की महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे का जे व्हॅट भरतंय, बाकी कोणत्या राज्यात व्हॅट लागू नाहीये. बरोबर आहे, अगदी खरं आहे की इतर राज्यामध्ये या व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं आणि पूरक असा सरकारचा दृष्टिकोन असतो. परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये या व्यवसायाकडं पूरक म्हणून तर सोडा, पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झाली. आपल्या मागण्या मान्य केल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार? मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय तुमचं? जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे. कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम करतात, त्यांचं उदरनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न मिळतं. पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे. परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिटधारक याच वर्षी 25% जवळपास लायसन घेणं सोडून दिलं. पुढे लायसन फी भरण्याच्या मनस्थितीत हे व्यावसायिक राहणार नाही, ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे हा व्यवसाय
मोडकळीस सरकारचं करोडो अब्जावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं अशी आमची भावना आहे. काय नाव आपलं? आपलं नाव जय माझं नाव जयराम साळुंखे.